गुड आयएमसी. गुड आयएमसी. आज आपण हायड्रोजेल हे जे नवीन प्रोडक्ट कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण भारतीय शेतकरी वर्गांपर्यंत पोहोचणार आहे त्याचं प्रात्यक्षिक बघणार आहोत. आता हे हायड्रोजेल त्याचा पाऊच तो पुडा आपल्या समोर आहे. या ठिकाणी प्लेट, त्याच्यामध्ये पाणी आहे आणि एक्स्ट्राचं पाणी आपण सोबत ठेवलेलं आहे. साधारणपणे पाण्याची क्षमता टिकवणं असल्या रखरखीत उन्हाळ्यामध्ये बहुतेक शेतकरी वर्गांकडे पाण्याची कमतरता प्रचंड प्रमाणामध्ये असते आणि अशा स्थितीमध्ये शेतकरी वर्गाचं पीक चांगलं टिकून राहणं, तिची काळोखी टिकणं, तिची वाढ निकोप होणं ह्या दृष्टीनं पाण्याचा स्रोत असणं अत्यावश्यक असतं. त्यासाठी हे जे प्रोडक्ट आहे हे कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 600 ते 700 पटीनं स्वतःच्या क्षमतेपेक्षाही पाणी शोषून ठेवतं आणि आवश्यकतेनुसार पिकांना देतं. त्याचं हे प्रात्यक्षिक आपण बघतो. आता या प्लेटमध्ये पाण्याचं प्रमाण आपण पाहू शकता जवळून किती आहे. आणि आता तिके सरांच्या हातामध्ये जे आपल्या कंपनीमध्ये रिसेंटली चेअरमन स्टार पद अचीव केलेलं आहे, सर्वांनी लक्षपूर्वक बघा. आता हे किती प्रमाणात घेतलंय त्याचं प्रमाण लक्ष देऊन बघा. एवढ्याच प्रमाणात पाण्याचं प्रमाण किती आहे त्याच्यामध्ये आता हायड्रोजेल आपण टाकतो आहोत. एक ते दीड 2 मिनिटामध्ये संपूर्ण या प्लेटमध्ये असलेलं पाणी ते शोषून घेईल. त्यानंतर परत 1-2 मिनिटामध्ये अत्याधिक पाणी या ग्लासमध्ये जरी पाणी आपण ओतलं, म्हणजे मुसळधार जरी पाऊस झाला, अवकाळी पाऊस झाला, तरी अशा स्थितीमध्ये उफळून येणं वगैरे अशी स्थिती निर्माण होत नाही शेतीमध्ये. तेही पाणी शोषूनच घेतं. पर्यायानं पीक पिवळं पडणं किंवा पिकाचं नुकसान होणं अशा घटना घडण्यापेक्षा पीक अतिशय चांगल्या पद्धतीने यावं ह्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी पिकांना पुरवणं, जमिनीतला गारवा, ओलेपण टिकवून ठेवणं या क्षमतेचं हे प्रोडक्ट आहे. त्याच्याबरोबर जमिनी शेतीला भुसभुशीत करताना हे अत्यंत गुणकारीयुक्त पद्धतीनं काम करतं. त्याचा भुसभुशीतपणा वाढतो. त्यामुळं प्रकाश संश्लेषणाची क्रिया अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी घडते. आता आपण पाहतो आहोत 1.5 ते 2 मिनिटामध्ये संपूर्ण पाणी शोषून घेतलंय या प्लेटमध्ये. आता या ग्लासमधलं पाणी आपण परत त्याच्यामध्ये टाकतो. जसं की एक 4 ते 5 दिवसामध्ये पुन्हा त्या क्षेत्रामध्ये, त्या जमिनीमध्ये, त्या शेतामध्ये पाऊस झाला.